राज्यातील 29 महापालिकेमध्ये प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळते. खरं तर पाहिलं तर पुणे महापालिकेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रचारामध्ये रंगत आलेली आहे. प्रामुख्याने पुणे महापालिकेमध्ये प्रचाराचे कोणते मुद्दे चर्चेत आहेत याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर बिदले सर आहेत. सर, तुम्ही अनेक दिवसांपासून पुणे महापालिका कव्हर करता. प्रामुख्याने यावेळी प्रचाराचे कोणते मुद्दे तुम्हाला सर्वाधिक चर्चेत वाटतात? एकतर प्रचारात यावेळी डायरेक्ट कार्यकर्त्यांचा सहभाग तुलनेनं कमी दिसायला लागलाय. प्रत्येक आणि इतके पक्ष उभे राहिले की त्यामुळे समोर समोर लढण्यापेक्षा उमेदवारी वाटपही खूप उशिरापर्यंत झालं होतं. पॅनल इकडचे तिकडं कोण कोणाकडे जाते ते कळत नव्हतं. अशा स्थितीत आता स्थानिक उमेदवार हे आपापल्या भागात स्वतःच प्रचारावर भर द्यायला लागले. मोठे राजकीय नेत्यांच्या मोठ्या सभा तशा फारशा अजून पुण्यात झालेल्या नाही. मात्र अजितदादांनी स्वतः पुण्यात ठिय्या मांडून पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकांवर लक्ष केलंय. एकनाथ शिंदे आज शहरामध्ये आले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस येत्या रविवारी त्यांची लाईव्ह मुलाखत आणि 5 लाख लोकांनी बघा असं डिजिटल माध्यमातून ते मोठ्या प्रमाणावर संपर्क करणार आहेत. अशा पद्धतीने रवींद्र चव्हाण येऊन गेलेत, बावनकुळे येऊन गेलेले, चंद्रकांत दादा आणि मुरलीधर मोहोळ तसेच माधुरी मिसाळ हे पुण्यातले तिन्ही मंत्री हे पुण्यात आहेत. अशा पद्धतीने राजकीय नेते जरी असले तरी मोठ्या सभा मात्र यावेळी टाळल्यात. कोपरा सभा याच्यावर भर आहे आणि उमेदवारांचं पत्रक आणि हे मोबाईल किंवा या माध्यमातून लोकांशी संपर्क याच्यावर आता भर दिल्याचं दिसून येत आहे. सर, प्रामुख्याने जर पाहिलं तर पुणे महापालिकेची निवडणूक प्रचंड चर्चेत आहे. भारतीय जनता पक्ष मागच्या महापालिकेमध्ये जर पाहिलं तर 2017 मध्ये सत्तेत होता आणि आत्ताचं जर चित्र पाहिलं सर तर कुठेतरी भारतीय जनता पक्षला ही निवडणूक सोपी जाईल असं वाटत होतं, परंतु अजित पवारांनी जो जोर लावलेला आहे याकडे कसं बघताय? कशा पद्धतीने ही निवडणूक होऊ शकते? मुळात भारतीय जनता पक्षाकडे गेल्या वेळी गिरीश बापट सारखा मोठा नेता होता. त्यांच्यावर इतरही काही आमदार होते आणि भाजपकडे त्यावेळी उमेदवारांची वानवा होती. त्यावेळी स्वतःचे काहीतरी थोडे उमेदवार असताना अन्य पक्षातनं इन्कमिंग याच्यावर त्यांनी भर दिला होता. देवेंद्र फडणवीसांचं नुकतंच आलेलं सरकार होतं. पुण्यात मेट्रोचं काम चालू झालं आणि जवळजवळ 56 उमेदवार त्यांनी वेगवेगळ्या पक्षातनं आयात केले होते. याचा त्यांना जो फायदा झाला तो फायदा यावेळी त्यांच्या अडचणीला कारणीभूत ठरला. यावेळी त्यांनी 15-20 लोक अन्य उपनगरातली स्वतःकडे घेतली. त्यामुळे भाजपचा कार्यकर्ता हा नाराज झाला. तो कार्यकर्त्यातल्या बरेच जण आत्ता रस्त्यावर दिसत नाही. दुसरा हा जो बीजेपीला 17ला फायदा झाला तो यंदा राष्ट्रवादीला झाला. अजित पवारांकडे स्वतःचे 30-35 उमेदवार सोडले तर त्यांनी शेवटच्या 2 दिवसात भाजपमधले नाराज, अन्य पक्षातले नाराज यांना स्वतःकडे वळवलं. दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्या. त्यामुळं राष्ट्रवादी आणि भाजप असाच पुण्यात आता संघर्ष पाहायला मिळतोय. आणि शेवटच्या 2 दिवसात ज्या पद्धतीनं अजित पवारांकडे लोक गेले त्यामुळे अजित पवारचे अनेक भागातले पॅनल त्यांना स्ट्रॉंग करता आले. त्यामुळं चर्चा आता जी लढत आहे ती भाजप एकतर्फी जो जिंकेल असं वाटत होतं. 100-125 असे आकडे जे होते ते आकडे आता कमी होत चाललेले आहेत. ते बहुमत मिळवतील का नाही याबद्दल आता शंका व्यक्त होत आहे. यामुळे 1 नंबरचा पक्ष जरी पुण्यात भाजप असला तरी बहुमत मिळेल का नाही या स्थितीला आता भाजपची आहे आणि अजून मतदानाला 8 दिवस बाकी आहे. सर, कशा पद्धतीची प्रत्येक पक्षाची स्थिती ह्या महापालिका निवडणुकीमध्ये असू शकते? तुम्ही सातत्याने ह्या सगळ्या गोष्टी करत. आपण जर पाहिलं तर खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादीच्या बऱ्याच जणांनी भाजपमध्ये प्रवेश दिला. त्यामुळे खडकवासला मतदारसंघात भाजप गेल्या वेळी जे राष्ट्रवादीच्या तुलनेत बरोबरीनं किंवा थोडं मागं होतं ते भाजप पूर्ण खडकवासला मतदारसंघात स्ट्रॉंग झालंय. कोथरूडमध्ये त्यांचा बेस आहेच आहे. कोथरूडमध्ये मात्र अमोल बालवडकर तिकीट कापल्यानंतर बाणेर त्या भागात ते राष्ट्रवादीत गेले. तिथे एक लढत आहे. त्याच्यानंतर दीपक मानकर आणि चंदूशेठ कदम यांच्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीचं तिथलं जे पॅनल आहे ते सोडलं. शिवसेना स्वतः मोहोळ जिथं निवडून आले होते मात्र त्यांच्याबरोबर शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार त्यांच्याकडे गेले. त्यामुळे कोथरूडमध्ये आता भाजपचा वर्चस्व आहे. त्यानंतर शिवाजीनगरमध्ये जर आपण गेलो तर 2 प्रभागामध्ये राष्ट्रवादींनी चांगली फाईट द्यायच्या स्थितीत आहे. त्यामुळे 3 प्रभाग जे आहेत गेल्या वेळी 12 जे भाजपचे नगरसेवक होते ती स्थिती आता फारशी तिथं अनुकूल भाजपला नाही. त्यांचे किती येतात ते पाहावं लागेल. पण राष्ट्रवादीचे पॅनल तिथेही स्ट्रॉंग झालेले आहे. आपण कसब्यात जर आलो कसबा पेठ मतदारसंघात तर पूर्व कसबा पेठ गेल्या वेळी विरोधकांनी 5-6 जागा घेतल्या होत्या. तशीच परिस्थिती आहे. भाजप फार काही मागं जाईल कसब्यात
असं वाटत नाही. त्यामुळं त्याच्यानंतर आपण पर्वतीत गेलो तर पर्वतीत मात्र राष्ट्रवादीचे काही ठिकाणचे पॅनल हे खूप स्ट्रॉंग झाले. गेल्या वेळी जवळजवळ 27 पैकी विरोधकांचे 4 नगरसेवक होते. यांचा तो आकडा 8 ते 10 पर्यंत विरोधकांचे जातील अशी स्थिती आहे. आपण जर कॅन्टोन्मेंट मध्ये मतदारसंघात काँग्रेसनी गेल्या वेळी फाईट दिली होती. प्रशांत जगताप यंदा कॅन्टोन्मेंट मध्ये काँग्रेसमध्ये आले आहेत. त्यामुळे तिन्ही चारही मतदारसंघात काँग्रेस आता भाजपला लढत देते. हडपसरमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस, राष्ट्रवादीचा वर्चस्व होता. त्यातले प्रशांत जगताप जरी सोडले तरी 10-12 नगरसेवक राष्ट्रवादीकडे चांगले आहेत. त्यामुळे 3 ते 4 प्रभागात राष्ट्रवादी अतिशय चांगला आहे. आणि काही ठिकाणी मात्र भाजप आणि शिवसेना 1-2 काही ठिकाणी घेत राहतील. पण गेल्या वेळी राष्ट्रवादी जोर होता तोच राष्ट्रवादी तिथं कायम राहील. भाजप 2 नंबरला जाईल असं तिथं आहे. काँग्रेस त्या भागात 1-2-3 जागा घेईल की ज्या गेल्या वेळी त्यांचा जो आकडा तिकडे नव्हता तो तिथं उघडेल. आणि 8वा जो मतदारसंघ आपला जो या ह्याच्यात येतो तो वडगाव शिरी. वडगाव शिरीमध्ये पूजा मोरेचं प्रकरण झाल्यामुळे त्यांची उमेदवारी मागे घेण्याचा तो भाजपचा गोंधळ झाला. सुरेंद्र पठारे शेवटच्या टप्प्यात आले. त्यामुळं जर तिथं आपण पठारे मुळी हे एकत्रितरित्या कितपत भाजपला जोर करतायत. सुनील टिंगरे हे स्वतः ताकद लावून उभे आहेत. त्यामुळे किमान 2-3 मतदार प्रभागामध्ये 6 पैकी राष्ट्रवादी तिथं जोरात दिसतंय. एक ठिकाणी काँग्रेस चा जोर दिसून येतोय आणि 1-2 ठिकाणी भाजप आहे अशी आपल्याची स्थिती मला शहरातली वाटते. तर शहरामध्ये मनसे आणि ठाकरेंची शिवसेना असेल किंवा त्याचबरोबर शिंदेची शिवसेना असेल, त्यांचा कशा पद्धतीने कोणत्या भागांमध्ये प्रभाव दिसू शकतो, काही शक्यता? ह्या 3 पक्षांचं असं झालं की शिवसेनेला म्हणजे अक्षरशः आदल्या रात्री 12 पर्यंत भाजप घेणार की नाही घेणार याच्यात शिंदे सेना अडकली होती. पण त्यांचे 2-3 चांगले उमेदवार आता दिसून येत आहेत. त्यामध्ये धंगेकर लढतायत, आबा बागुल आहेत, वरच्या बाजूला बाबर वगैरे ते लढतायत. त्यामुळे काही ठिकाणी शिंदे सेना ही तशी स्ट्रॉंग दिसते. दुसऱ्या बाजूला शिवसेना आणि मनसेमध्ये जुने जे नगरसेवक त्यांचे शिवसेने सगळे गेले होते. त्यामध्ये आता शिवसेना कोथरूडमध्ये मोकाटे किंवा किशोर शिंदे मनसे ते एकत्र लढतायत. इकडं वरच्या बाजूला साईनाथ बाबर आहेत, महादेव बाबर परत शिवसेनेत आलेले आहेत, त्यांचा मुलगा. असे मिळून काही याच्यामध्ये ते एकत्र आहेत. आता काँग्रेसची त्यांची जागा वाटप कितपत झालेलं आहे त्याच्यावर आणि ते एकत्रित किती लढताय ते पाहावं लागेल. काही भागामध्ये त्यांनी जर एकमेकाला साथ दिली तर काही ठिकाणी अनपेक्षितपणे शिवसेनेचे म्हणजे ठाकरे गटाचे एखाद दुसरा सीट लागून जाऊ शकते. तर भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये गुन्हेगारांना उमेदवारी, गुन्हेगारांचे जे कुटुंबीय आहे त्यांना उमेदवारी देण्यावरून मोठा रोष, आरोप प्रत्यारोप दोन्ही पक्षांमध्ये एकमेकांवरती झाल्याचं पाहायला मिळतं. त्यावरून मतदारांमध्ये हा जो मेसेज आहे, गुन्हेगारांच्या कुटुंबियांना तिकीट देणं किंवा घरातील सदस्यांना तिकीट देणं, त्याचा कशा पद्धतीने प्रभाव पडू शकतो आणि एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप जे होत आहेत गुन्हेगारी म्हणून त्याकडे कसं? झालंय काय की कोथरूड भागामध्ये भाजप हा गुन्हेगारांना आश्रय देतो असा विरोधक कायम आरोप करत आहे. तर राष्ट्रवादीच्या संदर्भात आपण घेतलं तर आंदेकर फॅमिलीच्या यांना गेल्या वेळी ते निवडून आलते, त्यात 2 जागा यांना त्यांनी परत दिल्यात. पण मध्यंतरी त्या खुनाच्या 2-3 खुनांच्या घटना घडल्या. त्यामुळे आंदेकर कुटुंबाची गुन्हेगारी परत मोठ्या प्रमाणावर वर आली होती. अशा वेळी तिथल्या दोघांना राष्ट्रवादी काँग्रेसनी मित्र पक्षाला देतो असं सांगत उमेदवारी दिली आहे. यामुळे हे दोन्ही पक्ष हे एकमेकावर जरी आरोप करत असले तरी काही भागात त्यांनी गुन्हेगाराला उमेदवारी दिलेल्या आहेत. पण त्या स्थानिक प्रश्न अख्खा पुण्याचा म्हणून त्याचा कितपत प्रभाव पडेल याच्याबद्दल मला शंका वाटते. सर, पुण्याचं झालं हे, पिंपरी चिंचवडची निवडणूक सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत आहे. अजितदादा विरुद्ध महेश लांडगे ह्यांचं कुठेतरी समीकरण पाहायला मिळतंय, कुठेतरी एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. पिंपरी चिंचवडचं चित्र ओव्हरऑल कसं असू शकतं? पिंपरी चिंचवडमध्ये आपण जर 2014च्या निवडणुकीपासून गेलं तर लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे हे दोघं भाजपमध्ये गेले. लांडगे मायामध्ये पहिल्या टप्प्यात अपक्ष निवडून आले होते, नंतर ते भाजपमध्ये गेले. या दोघांनीच गेल्या काही वर्ष तिथं सत्ता गाजवली. लक्ष्मण जगतापांचं निधन झाल्यानंतर मात्र शंकर जगताप आता आमदार झालेले आहेत. भाजपचं तिथे एक मांडणी, हे मूळचे सगळे राष्ट्रवादीचे भाजपमध्ये गेलेले लोक आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचाच मोठा खेळ तिथं आहे. 15 वर्ष अजित पवारांनी ती पूर्ण सत्ता महापालिकेची ताब्यात ठेवली होती. मात्र त्यांचेच बहुतेक सहकारी भाजपमध्ये गेले आणि गेल्या वेळी भाजपकडनं निवडून आले होते. आता त्या सहकाऱ्यांच्या विरोधात नवीन फळी राष्ट्रवादीकडनं अजित पवारांनी उभी केली. ती
कितपत कारण तिथं गावकी भावकीचं राजकारण पिंपरीत जास्त आहे. त्यामुळं त्या अँगलनी कसं झालंय ते त्या त्या प्रभागानुसार होईल, पण राष्ट्रवादी अपेक्षेपेक्षा जास्त तिकडे यश मिळवलं असं आत्ताच दिसून येतं. तर पुण्यातली लढत ही म्हणजे काट्याची लढत होईल असं वाटतं, काटे की टक्कर? नाही, पुण्यामध्ये माझ्या मते भाजप क्रमांक 1ला राहील, 2 नंबरला राष्ट्रवादी राहील. फक्त शेवटच्या टप्प्यात क्रॉस वोटिंग पुण्यात यंदा मोठ्या प्रमाणावर होणार आहे. कारण भाजपची गेल्या वेळी जशी कार्यकर्त्यांची एक फळी किंवा एकत्रित प्रचार आणि पक्षाचा सिम्बॉल याचा जो बेनिफिट होऊन ते 100च्या आसपास पोहोचले होते, तेवढं आत्ताचं वातावरण तसं भाजपच्या बाजूनं फेवरेबल दिसत नाहीये. विशेषतः उपनगरामध्ये राष्ट्रवादी जोर करते असं आत्ताच दिसतंय. त्यामुळे भाजप बहुमतापर्यंत पोहोचेल का नाही याबद्दल मला शंका वाटते, पण 1 नंबरला भाजप राहील असं मला वाटतं. अर्थात ते होते ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर बिदले सर. त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीनं पुणे महापालिकेच्या प्रचाराचे अवघे काही शेवटचे दिवस शिल्लक आहेत आणि यामध्ये कशा पद्धतीनं प्रचार होतो आणि त्याचबरोबर प्रचारातील कोणते मुद्दे सध्या चर्चेत आहेत आणि त्याचबरोबर या बाबतीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात, कोणत्या पक्षाचा कोणत्या प्रभागामध्ये वर्चस्व असू शकतं हे त्यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.